गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. या दिवशी धार्मिक कार्य करणेसुद्धा शुभ मानले जाते. तर मैत्रिणींनो, मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे छान अशी देवपूजा मला करायची आहे. तर त्यामुळे मी आधी स्वच्छ सर्व देवाची भांडी आहेत ते स्वच्छ घासून घेतली आणि संपूर्ण देवघर छान पुसून वगैरे घेतलं. त्यामधील भांडी, देवाच्या मूर्त्या वगैरे सर्व छान स्वच्छ करून घेतलं. आणि मेन म्हणजे देवाला आज मला अभिषेक करायचा आहे आणि त्यामुळे या दिवशी मी छान दही, तूप, दूध आणि साखर व मध या सर्वांचा मिळून देवांसाठी अभिषेक करणार आहे. तर त्याआधी पूर्ण स्वच्छता करणे गरजेचे आहे. तर त्यामुळे मी आधी पूर्ण देवाची भांडी स्वच्छ घासून घेतली आणि आता मी छान असा अभिषेक करणार आहे. तर देवाचा आज सर्व देवांचे फोटो स्वच्छ पुसून वगैरे घेतले. तर सकाळी मी लवकरच उठून घराची स्वच्छता करून घेतली आणि त्यानंतर छान दरवाजा वगैरे सर्व पुसून घेतला. तसेच आज उंबरठ्याची पूजा करायची होती. मग छान अशी उंबरठ्याची पूजाही केली व हळदीचे लेपन करून घेतले. त्यानंतर मला देवपूजा करायची होती. तर छान असा सर्व देवांना अभिषेक घालून घेतला. तर छान अशी मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर या दिवशी आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. तर त्यामुळे मीही छान असे मंगल कलश स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मंगल कलशाची छान अशी स्थापना करून घेतली. तर ज्या घरात अशा मुहूर्तावर कलशाची पूजा किंवा स्वामींचे नामस्मरण केले जाते ना, तर तिथे स्वामींचा आशीर्वाद हा नक्कीच राहतो. तर या कलशाचे पाणी रोज आपल्याला बदलता नाही आले तरी मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी आपण बदलू शकतो. तर मी छान अशी या मंगल कलशाची पूजा करून घेतली. तर तर घरामध्ये सणावाराला अशी सेवा केली ना, तर घर एकदम प्रसन्न राहते. तसेच आपल्याला एकदम पॉझिटिव्ह वाटते. तर सकाळी उठल्यावर घराचा उंबरठा व दरवाजा नेहमी स्वच्छ करून छान अशी रांगोळी काढली ना, तर घरात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळून जातात.
तसेच याचे एकदम चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. तर आपलं मनही एकदम प्रसन्न वाटते. तर आजचा योग हा गुरुपुष्यामृत योग आहे. तर हा योग खूप प्रभावी आहे, कारण माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास करून राहावी, त्यासाठी आपल्या घराची स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. तर घरामध्ये लक्ष्मी आपल्या घरातून निघून जावी, त्यासाठी आपण घरामध्ये नेहमी काही ना काही करत असतो. तर आपण सकाळी लवकर उठल्यानंतर नेहमी घर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे. तसेच आपले मन हे नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता मी खाली निघाले आहे, कारण या आजी आहेत त्या आमच्यासाठी नेहमी दही घेऊन येतात. तर आज त्या दही घेऊन आल्या होत्या, तर त्यांनी मला बोलवले. तर त्यासाठी मी आज दही आणण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. तर त्या रोज दही घेऊन येतात आणि इथले लोक बरेच जण हे दही घेतात. तर तुम्ही पाहू शकता, खरंच छान असं त्यांचं दही आहे. तर हे दह्याचं जे पातील आहे ना, ते पूर्ण त्या रोज विकून घरी जातात. तर चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे, परंतु त्याआधी मला माझ्या लेकीने पोहे बनवायला सांगितलं आहे. कारण आज गुरुवार असल्यामुळे मला देवपूजा करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तर सकाळ उठल्यापासून माझी स्वच्छता आणि पूजा या 2 गोष्टी चालू असतात, आणि त्यानंतरून मग मला स्वयंपाक करायचा असतो. तर आज जरा स्वयंपाकाला मला उशीरच झाला. तर मी पहिल्यांदा तिला छान असे पोहे करून दिले. तर मग आता मी पीठ मळण्यासाठी घेतले, कारण आज मला मस्त देवासाठी नैवेद्यही करायचं आहे. तर मी इथे छान असं पीठ मळून घेतलं आणि छान अशी आज खीरही बनवणार होते. तर त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ चपात्यांसाठी मळून बाजूला ठेवलं. तर पहिल्यांदा छान असे मी पोहे बनवून घेतले, कारण बाकीच्या स्वयंपाकाला मला आज उशीरच होणार होता. मग सर्वांसाठी छान असे पोहे बनवून दिले. तर त्यांचा सर्वांचा नाश्ता झाला म्हणजे स्वयंपाक उशिरा झाला तरीही चालतो. तर त्याच्यासाठी मी पोहे दिले व लगेच चपात्यांचं पीठ छान असं भिजले होते. तर त्याच्या मस्त अशा चपात्या करायला घेतल्या. तर मला आज वांगीची भाजी करायची होती, त्यासाठी मी वांगी घेतली होती. परंतु आज लाईटीचा जरा प्रॉब्लेम झाला, कारण आज गुरुवार होता ना. तर गुरुवार असल्यामुळे आमच्या इथे लाईट सारख्या प्रमाणात जाते. तर मी वांग्यासाठी जे मसाला काढला होता, म्हणजेच वाटण काढलं होतं, तर ते वाटण्यासाठी आज काही लाईट नव्हती. तर मग माझा हा बेत कॅन्सल झाला. मग मी छान अशी फ्लावरची भाजी आणि खीर चपातीचा बेत केला. तर म्हटलं चला, आता संपूर्ण चपात्या लाटून घेतल्या ना की पटकीने इकडे खीर करून घेते, म्हणजे मला देवाला नैवेद्य दाखवता येईल. तर मला इथे डाळ भात, खीर चपाती आणि वांगीची भाजी असा मेनू आज करायचा होता, परंतु वांगीची भाजी माझी कॅन्सल झाली. तर बाकी सर्व मी आता बनवून घेणार आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे मला छान असं ताट बनवून स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता. तसेच गुरुवारचं आम्ही मठातही जातो. तर मठातही जायचं होतं, कारण आज गुरुपुष्यामृत योग आहे. तर म्हटलं चला, आज स्वामींचं छान असं दर्शन घेऊन यावं, आणि मग मनाला जरा प्रसन्नही वाटते की जरा देवदर्शन केल्यानंतर. तर बस बा, पाहुणे आलेत नवीन, आहे ना ज्ञानू. शिजुकाची आमची भीती वाटते ना. धर ते प्लेट इथेच दे त्याला. शिजुका, भूक लागली? भूक लागली काय? काय बघते एवढी? हां, श्रावणीला खायला टाकलेलं.
चल ये शिजू. तर आज आमच्याकडे पाहुणे आले होते, तर त्यांना मग छान असं सरबत वगैरे करून दिला. थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मग मी माझ्या कामाला पुन्हा सुरुवात केली. तर आज मला झाडून पुसून घ्यायचं राहिलं होतं. तर सकाळी मी तसं एकदम स्वच्छ झाडलं होतं, परंतु दुपारपर्यंत पुन्हा खराब होतं. मग मला हळद मीठ टाकून आणि थोडंसं गोमूत्र टाकून पुन्हा फरशा वगैरे पुसून घ्यायच्या होत्या. तर इथे मला 2-3 जाळ्या दिसल्या, तर म्हटलं चला याही काढून घ्यायच्या. तर त्याही मी काढून घेतल्या. त्यानंतर छान असं स्वच्छ दिसल्यानंतर मस्त अशा फरशा पुसून घेतल्या. तर त्यानंतर मला किचन ओटाही स्वच्छ करायचा होता, कारण स्वयंपाक झाला आणि पाहुणे आले, त्यामुळे किचन ओटा स्वच्छ करायचा राहिला. तर म्हटलं चला आधी झाडून वगैरे घेऊयात आणि मग नंतर किचन ओटा स्वच्छ करून घेऊयात, कारण आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे गॅसची पूजाही मला करायची होती. तर त्यामुळे मी किचन ओटा स्वच्छ करून गॅसची पूजा करून घ्यायचे होते. तर किचनमध्ये आपण अन्न शिजवतो व ते अन्न आपण घरातील सर्व लोक खातो, तर त्या अन्नाचा प्रभाव आपल्या मनावर होतोच. तर त्यामुळे किचन स्वच्छ ठेवून नेहमी आपण अन्नपूर्ण मातेचे आगमन करून छान असं किचन ओटा पूजन करायचे. तर इतर वेळी आपण काही किचन ओट्याचे पूजा वगैरे करत नाही, परंतु असे काही सणवार असतात ना, त्यावेळेस नेहमी आपण किचन ओटा साफ करून छान अशी आपल्या गॅसची पूजा करून घ्यायची. तर आज गुरुवार असल्यामुळे गुरूंची सेवा तर केलीच पाहिजे. तर आज स्वामी समर्थांचीही मी छान अशी पूजा करून घेतली. तर स्वामी सेवा ही सर्वांनीच करावी असं मला तर नक्कीच वाटते, कारण आपली नित्यकामी आपण नेहमी करतोच, परंतु स्वामी समर्थांच्या नावात केवळ नुसती भक्ती नसून आपली श्रद्धाही असली पाहिजे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नावाचा केवळ उच्चार केला तरी वेगळीच प्रेरणा मिळते. तर या दिवशी आपल्या घरात आपण सर्व चांगलीच कामं करतो. तर मी इथे माझ्या झाडांची जरा थोडीशी निगा राखावी म्हणून त्यांची जी अशी सुकलेली पाने आहेत ना, तीही बाजूला काढून घेतली. तर म्हटलं चला आज टाईम आहे तर तेही करून घ्यावं. मग सर्व झाडांना छान असं पाणी वगैरे दिलं. तर माझ्या झाडांना तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी गुलाबाची फूल पण आलेलं आहे आणि माझ्या मोगऱ्यालाही छान अशा कळ्या आलेल्या आहेत. तर मी त्या कळ्या दाखवायचे राहिलेच तुम्हाला, परंतु पुन्हा जेव्हा त्याला फुलं येतील ना, तर तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर माझ्या कुंडीतील झाडं मला खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी त्यांची काळजी घेते. तसेच आपण छान अशी झाडे वगैरे लावली, छोटी छोटी रोपे लावली ना, तर त्यांची फुले आल्यावर आपल्याला देवपूजेसाठीही ते वापरता येतात. तर त्यासाठीही मला खूप अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावायला खूप आवडतात. तर मी नेहमी बाजारला वगैरे गेले ना, तर रोपे घेऊन येते. तर दुपारपर्यंत असाच माझा पूर्ण वेळ हा घरातल्या कामांमध्ये जातो. तर इथे मला डाळ भात करायचा राहिला होता, तर म्हटलं चला आता तोही बनवून घेऊयात, कारण सकाळपासून स्वयंपाक आणि घरातील कामे सर्व आवरून घेतली, परंतु दुपारचा स्वयंपाक बाकी होता, कारण आमच्या इथे दुपारी सर्वांना भात व काहीतरी भाजी किंवा डाळ वगैरे असं काहीतरी पातळ भाजी बनवावी लागते. तर मी छान अशी म्हटलं डाळच बनवावं, कारण आज गुरुवार होता. तर म्हटलं तर इथे मी बाकीची सर्व कामे होईपर्यंत कुकरला छान अशी डाळ शिजायला लावली होती. तर ती आता शिजून झाली होती. तर म्हटलं चला आता फोडणी द्यावी, म्हणून मस्त अशी डाळीला फोडणी देण्यासाठी घेतली. तर त्यामध्ये मी लसूण, जिरी मोहरी आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर, तर या सर्वांचा वापर करून छान अशी फोडणी दिली. तर डाळ आमची तर सर्वांना आवडते. तर मी दर गुरुवारी माझा मेनू ठरलेला आहे की दर गुरुवारी मी डाळच बनवते, कारण गुरुवारी आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही. तर सर्वांना व्हेज करावं लागतं, तर डाळ ही सर्वांना आवडते. मग मी ती दर गुरुवारी डाळ भात असं मेनू बनवते. इतर वेळी बाकी काही भाज्या केल्या तरी पण चालतात, परंतु गुरुवारी आम्हाला व्हेजच भाज्या लागतात. तर त्यामुळे मी छान असे डाळ भात बनवून घेतला. तर चला मैत्रिणींनो, आता मला मठात जायचं आहे, तर तेही जाण्यासाठी मला ही कामे घरातली उरकून घेते.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.